morning. Polyvinyl alcohol, we have to prepare now. Polyvinyl alcohol, it is prepared from polyvinyl acetate. म्हणजे बघा, हा पॉलिव्हिनिल अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर पॉलिव्हिनाइल ऍसिडेट पासून हा तयार होतो. त्याच्यानंतर हा पॉलिव्हिनाइल अल्कोहोल हा विनिल अल्कोहोल पासून सुद्धा काय होतो, फॉर्म होतो. तर बघा, दिस इज जनरल फॉर्म्युला पॉलिव्हिनाइल अल्कोहोल. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम पॉलिव्हिनाइल ऍसिडेट. म्हणजे दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉलिव्हिनाइल ऍसिडेट. म्हणजे हा पॉलिव्हिनाइल ऍसिडेट जो काही समजा म्हणजे स्टार्टिंग मटेरियल आहे, इट इज कन्सिडर्ड एज अ मोनोमर. हा मोनोमर आहे. When this reaction or this polyvinyl acetate undergoes the forward direction in the presence of hydrolysis, at that situation, hydrolysis, this group it will be dehydrate from this condition or eliminate and addition of this hydrogen atom from this oxygen atom and formation of a such polyvinyl alcohol as a product. म्हणजे बघा, जेव्हा समजा इथे इंटरप्रिटेशन होईल, हायड्रोलिसिस प्रोसेसनं हा जो ग्रुप आहे हा इथून डिपार्ट होईल आणि हायड्रोजन ॲटम इथे काय होईल, अटॅच होईल. ॲट दॅट सिच्युएशन दिस पॉलिव्हिनाइल ऍसिडेट इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू पॉलिव्हिनाइल अल्कोहोल. अशा पद्धतीने हे म्हणजे प्रिपरेशन आहे, मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर बघा, याची जी काही प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टी आपण इथे डिस्कस करणार आहे. कशाची? पॉलिव्हिनाइल अल्कोहोलची. पण आता प्रॉपर्टी बघू. प्रॉपर्टीज ऑफ पॉलिव्हिनाइल अल्कोहोल म्हणजे PVA. आता बघा, पहिली जी काही समजा प्रॉपर्टी आहे कशाची, पॉलिव्हिनाइल अल्कोहोलची. तर काय म्हटलेलं आहे बघा, की पॉलिव्हिनाइल अल्कोहोल इट इज सोल्युबल. म्हणजे हा पॉलिव्हिनाइल अल्कोहोल इट इज सोल्युबल इन वॉटर. म्हणजे तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर. म्हणजे हा वॉटर सोल्युबल आहे. परंतु कधी जेव्हा समजा आपण याला हीट करू, ऍट दॅट सिच्युएशन दिस पॉलिमर इट विल बी टोटली डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे कम्प्लिटली तो वॉटरमध्ये काय होईल, डिझॉल्व होईल. म्हणजे पहिली प्रॉपर्टी की हा जो समजा पॉलिमर आहे हा वॉटरमध्ये काय सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरी प्रॉपर्टी बघू. म्हणजे जे काही समजा हा जो समजा कंपाऊंड आहे, इट कॅन ड्रॉन इनटू हाय टेक्साईल फायबर. म्हणजे याचं कन्व्हर्शन जे आहे, म्हणजे याचं काय म्हटलेलं आहे, ड्रॉन इनटू हाय टेक्साईल फायबर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, फायबर प्रोसेस हाय वॉटर ऍब्सॉर्प्शन. म्हणजे बघा, हे जे समजा कंडिशन आहे याच्यामध्ये काय होते की जो काही वॉटर आहे तो हाय जास्त प्रमाणात काय होतं, ऍब्सॉर्प्शन होते प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर बघा, फायबर बिकम्स इनसोल्युबल इन वॉटर. म्हणजे बघा, जे काही समजा इंटरप्रिटेशन झालेलं आहे त्याच्यामधला जो काही फायबर मिळालेला आहे तो फायबर कशा प्रकारचा आहे, वॉटरमध्ये तो सोल्युबल न होणार आहे. म्हणजे इन विच इंटरप्रिटेड फायबर it is not dissolve in water. म्हणजे जो काही समजा इंटरप्रिटेट केलेला जो काही समजा फायबर असेल तसं जे काही ऍब्सॉर्प्शन आहे वॉटरचा तो जास्त असल्यामुळे तो वॉटरमध्ये काय होतो, सोल्युबल होत नाही. त्याच्यानंतर बघा, नंतर जे काही समजा प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आहे फायबर ऑफ पॉलिमर अल्कोहोल आर ॲब्रॉशन रेजिस्टन्स. म्हणजे याचं जे काही रेजिस्टन्स आहे ते ॲब्रॉशन रेजिस्टन्स प्रकारचं रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर बघा, नंतरची जी काही प्रॉपर्टी आहे, इट गिव्स इंटेन्स ब्ल्यू कलर ऑन रिॲक्टिंग विथ आयोडीन. म्हणजे जेव्हा समजा त्याच्यावर आयोडीन रिॲक्ट होतो त्याचा जे काही समजा कलर आहे तो कलर कशा प्रकारचा होतो, इंटेन्स ब्ल्यू. म्हणजे वेन आयोडीन इज रिॲक्ट it appears intense blue color. म्हणजे त्याचा कलर कसा होतो, चेंज होऊन जातो. त्याचं ब्ल्यू कलर म्हणजे काय होतो, कन्व्हर्शन होऊन जातं. अशा पद्धतीनं जे काही समजा पॉलिव्हिनाइल अल्कोहोल आहे याचे काही प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर बघा,
काही समजा जे की याचे युजेस आहे, हे युजेस आपण बघू कशाचे, पॉलिव्हिनिल अल्कोहोलचे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा कंडिशन्स आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जेव्हा समजा आपण एखादी रिॲक्शन करतो ॲट दॅट सिच्युएशन देअर फिजिकल और केमिकल प्रॉपर्टी इट विल बी डिफरंट. म्हणजे त्याचे जे काही कॅरेक्टरायझेशन आहे हे काय होईल, चेंज होईल. आता बघा त्याचे युजेस बघू. कशाचे युजेस ऑफ PVA पॉलिव्हिनिल अल्कोहोल. आता बघा पहिलं जे काही यूज आहे ते यूज असं आहे की इट इज यूज फॉर मेकिंग काय म्हणतात त्याला, टेक्सटाईल फायबर्स. इट इज यूज फॉर मेकिंग काय म्हटलेलं आहे, टेक्सटाईल फायबर. म्हणजे हे फायबर या म्हणजे पॉलिव्हिनिल अल्कोहोल पासून काय केलं जाते, प्रिपेअर केलं जाते. त्याच्यानंतर बघा दुसरं जे काही समजा युजेस आहे ते युजेस असं आहे की इट इज यूज फॉर प्रोटेक्टिव्ह क्लोराईड फॉर ॲक्वस इमल्शन. म्हणजे इट इज यूज काय म्हटलेलं आहे, इट इज यूज ॲज अ प्रोटेक्टिव्ह colloid for aqueous emulsion. म्हणजे बघा जे काही समजा कोलाइड आहे, कोलाइड म्हणजे समजा एखादा इम्प्युअर मटेरियल असेल त्याच्यामध्ये आपण एखादा इमल्शन किंवा एखादा सोल्युशन प्रिपेअर करत असेल, ॲट दॅट सिच्युएशन दिस पॉलिव्हिनिल अल्कोहोल इट विल कन्सिडर ॲज अ प्रोटेक्टिव्ह ग्रुप. म्हणजे त्याला प्रोटेक्शन काय करतो, तो प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा यूज आहे काय म्हटलेलं आहे, इट इज सोल्युबल इन वॉटर. म्हणजे तो वॉटर सोल्युबल आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर. आताच आपण डिस्कस केलेलं आहे, सोल्युबल इन वॉटर. पण कशामध्ये, हॉट वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे. जे कोल्ड वॉटर आहे त्या कोल्ड वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे, परंतु कम्प्लिटली सोल्युबल नाही. जेव्हा समजा आपण त्याला हीट प्रोव्हाइड करू ॲट दॅट सिच्युएशन दिस PVA विल बी टोटली आर कम्प्लिटली डिझॉल्व इन दॅट पर्टिक्युलर वॉटर. म्हणजे अशा प्रकारचे त्याचं सुद्धा युजेस आहे. त्याच्यानंतर बघा इट इज ऑल्सो यूज फॉर युजफुल फॉर इम्प्रूव्ह टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ पेपर. म्हणजे बघा पेपरमध्ये सुद्धा त्याचं जास्त प्रमाणात मॅक्सिमम अमाऊंट मध्ये यूज आहे फॉर मेकिंग प्रोटेक्शन ऑफ काय, फॉर मेकिंग प्रोटेक्शन ऑफ पेपर. म्हणजे पेपरवर जे काही समजा पेपर आहे त्या पेपरला सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून याचं युटिलायझेशन केलं जाते. किंवा जेव्हा समजा एखाद्या पेपरला या PVA जर समजा लावलेला असेल किंवा त्याच्यावर जर केमिकल रिॲक्शन झाली असेल तर इट विल नॉट इझिली ब्रेक. म्हणजे तो सहज असेल तो जो पेपर असेल तो ब्रेक नाही होणार. किती समजा त्याच्यावर समजा आपण म्हणजे वेट काय ठेवलं असेल तरी तो ब्रेक होणार नाही, ड्यू टू प्रोटेक्शन ऑफ काय, पॉलिव्हिनिल अल्कोहोल. लगेच आता याच्यानंतर पॉलिॲनिलीन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर बघा व्हॉट इज द अब्रिव्हिएशन ऑफ दिस मॉलिक्युलर पॉलिमर, PANI म्हणजे पाणी. म्हणजे पॉलिॲनिलीन हा जर प्रिपेअर करायचा असेल तर बघा 4 टाइम्स ॲनिलीन आपल्याला काय करावं लागेल, युटिलाइज करायला लागेल फॉर फर्दर प्रिपरेशन ऑफ पॉलिॲनिलीन. म्हणजेच काय, पाणी. म्हणजे हा कंपाऊंड तयार करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन क्लोराईडवर ट्रीट करावं लागेल हा कंपाऊंड. त्याच्यानंतर 5 टाइम्स NH4 अमोनियम म्हणजे 5 टाइम्स NH4/2 H2O8 म्हणजे या कंपाऊंडवर सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, हे इंटरॅक्ट करावं लागेल. आफ्टर दॅन दिस रिएक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन इन द प्रेझेन्स ऑफ सच टाइप ऑफ reactant. At that situation we have to get such type 4 times this aniline group it will be present here. म्हणजे बघा याच्यामधून जो काही एक हायड्रोजन ॲटम आहे ते डिहायड्रेट झालेला आहे. म्हणजे याच्यामधला एक हायड्रोजन म्हणजे डिपार्ट होऊन हा जो ग्रुप इथे समजा 4 टाइम्स इथे अटॅच झालेला आहे. म्हणजे याच्यामधला एक NH हायड्रोजन ॲटम डिपार्ट होईल. त्याच्यानंतर बघा हे रिंग तयार होईल, अजून एक हायड्रोजन डिपार्ट होईल, ही रिंग तयार होईल, अजून एक हायड्रोजन डिपार्ट होईल, ही रिंग तयार होईल. अशा पद्धतीनं 4 टाइम जे काही समजा
ऍनिलीन ग्रुप आहे हे एकमेकांसोबत काय होईल, कनेक्ट होईल. आफ्टर दॅन वी हॅव टू रिॲक्ट NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत जेव्हा समजा आपण हा कंपाऊंड ट्रीट करू, ऍट दॅट सिच्युएशन दिस NH ग्रुप इट विल बी रिॲक्ट टू इच अदर. म्हणजे बघा याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम आणि याच्यामधला जो काही समजा एक आयन्स आहे याच्यामध्ये इंटरॅक्ट होईल ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा जो समजा याच्यामधला एक हायड्रोजन आहे हा डिपार्ट केल्यानंतर हा निगेटिव्ह चार्जचं कन्व्हर्शन पॉझिटिव्ह चार्ज मध्ये होईल. इथे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे निगेटिव्ह चार्ज असेल तर ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे डबल बॉन्ड जनरेट होईल आणि पुन्हा हा जो बॉन्ड आहे इथे रिस्टोर होईल हायड्रोजन ॲटम डिपार्ट झाल्यानंतर. आणि इथे सुद्धा तो निगेटिव्ह चार्जचं पॉझिटिव्ह चार्ज मध्ये कन्व्हर्शन करून इथे सुद्धा डबल बॉन्ड जनरेट होईल आणि इथे सुद्धा डबल बॉन्ड जनरेट होईल. अशा पद्धतीनं पहिल्यांदा हा इमराल डाईंग साल्ट तयार होईल. त्याच्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड ट्रीट केल्यानंतर इमराल डाईंग बेस तयार होईल. म्हणजेच प्रिपरेशन ऑफ पाणी, म्हणजेच काय, पॉलीॲनिलीन. अशा पद्धतीनं 4 टाइम्स ॲनिलीन ग्रुप प्लस हायड्रोजन क्लोराईड प्लस 5 टाइम्स हा जो समजा NH4/2 H2O8 म्हणजेच हा जर ग्रुप समजा याच्यासोबत ट्रीट केला तर तुम्हाला हा पाणी म्हणजेच काय पॉलीॲनिलीन हा काय होईल, प्रोडक्ट तयार होईल. अशा पद्धतीनं हे याची काय आहे प्रिपरेशन. त्याच्यानंतर बघा हे जनरल रिॲक्शन आहे. जनरल रिॲक्शन किंवा याला प्रिपरेशन असं कन्सिडर करू किंवा मेकॅनिझम ऑफ काय पाणी किंवा पॉलीॲनिलीन. त्याच्यानंतर बघा याचे जे काही समजा प्रॉपर्टीज असेल ते प्रॉपर्टी आपण ते म्हणजे डिस्कस करणार आहे, स्टडी करणार आहे. कशाची, पाणीच म्हणजेच काय पॉलीॲनिलीन. म्हणजे बघा वी हॅव टू स्टडी प्रॉपर्टीज ऑफ पाणी. मी इथे ॲब्रिव्हिएशनच लिहितो पॉलीॲनिलीन. तर बघा पहिली जी समजा प्रॉपर्टी आहे पॉलीॲनिलीनची, इट इज कंडक्टिंग पॉलिमर. म्हणजे याला काय म्हटलं पहिल्या प्रॉपर्टीमध्ये, इट इज कंडक्टिंग पॉलिमर. इट इज कंडक्टिंग पॉलिमर्स. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे हा कंडक्टिंग नेचरचा जो कंपाऊंड आहे किंवा जो पॉलिमर आहे तो कंडक्टिंग पॉलिमर आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचं जी की समजा प्रॉपर्टी आहे त्याच्याची त्या पाणीची म्हणजेच का पॉलीॲनिलीनची, इट इज फॉर्म ऑफ इमराल्डाईन. काय म्हटलेलं आहे, इमराल्डाईन साल्ट और इमराल्डाईन बेस. म्हणजे इट इज फॉर्म इमराल्डाईन साल्ट और बेस. म्हणजे जेव्हा समजा अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत आपण तयार म्हणजे जे काही मिळालेला प्रोडक्ट आहे तो इमराल्डाईन साल्ट आहे. आणि त्याच्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट केल्यानंतर इमराल्डाईन बेस काय होतो, तो प्रिपेअर होतो, फॉर्म होतो. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी बघा तिसरी प्रॉपर्टी आहे की इमराल्डाईन इट इज ब्ल्यू इन कलर. म्हणजे हा इमराल्डाईन जो समजा कंपाऊंड आहे तो इट इज ब्ल्यू इन कलर. तो कशा प्रकारचा आहे, इट इज ब्ल्यू इन कलर. इट इज ब्ल्यू इन कलर म्हणजे त्याचा कलर कशा प्रकारचा आहे, तो ब्ल्यू कलरचा आहे. त्याच्यानंतर बघा इट इज हायली काय म्हटलेलं आहे, स्टेबल ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे बघा हा जो समजा कंपाऊंड आहे जो इमराल्डाईन साल्ट आहे, इट इज हायली काय म्हटलेलं आहे, इट इज हायली स्टेबल म्हटलेलं आहे ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे हा अतिशय महत्वाचा आहे. इट इज हायली स्टेबल ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे RT लिहितो इथे मी, RT म्हणजे रूम टेम्परेचरला हा मॅक्सिमम अमाऊंट मध्ये जास्तीत जास्त काय असतो, तो स्टेबल असतो. त्याच्यानंतर बघा इमराल्डाईन इट इज साल्ट इट इज ग्रीन इन कलर. म्हणजे बघा तो कंपाऊंड, त्या कंपाऊंडचं दोन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कंपाऊंड मध्ये तो म्हणजे दिसेल आपल्याला. पहिले जे काही समजा इंट्रॅक्शन झालेली आहे त्याच्यामध्ये इमराल्डाईन साल्ट त्याचं नॉमेनक्लेचर होतं. त्याच्यानंतर दुसरा जेव्हा समजा अमोनियम हायड्रॉक्साईड आपण ट्रीट केलं ॲट दॅट सिच्युएशन इमराल्डाईन बेस तयार झाला होता, बरोबर. म्हणजे त्याचे जे काही समजा कलर्स आहे ते दोन प्रकारचे मिळेल, एकदा इमराल्डाईन साल्ट मध्ये आणि एक दुसऱ्यांदा इमराल्डाईन बेस मध्ये सुद्धा. म्हणजे इट इज ग्रीन इन काय म्हटलेलं आहे, म्हणजे कलर म्हटलेला आहे. इट इज ग्रीन इन कलर. इट इज ग्रीन इन काय कलर म्हटलेला आहे. त्याच्यानंतर बघा इट इज हाय वेट. त्याच्यानंतरचं जे समजा कंपाऊंड आहे इट हॅज हाय वेट. म्हणजे त्या कंपाऊंडचं जे काही वेट आहे ते सुद्धा कशा प्रकारचं इथे हाय आहे आणि तो हायली स्टेबल आहे. तो सुद्धा काय आहे, इट इज हायली स्टेबल. इट इज हायली स्टेबल म्हणजे तो कंपाऊंड कसा आहे, हायली काय आहे, तो स्टेबल आहे. म्हणजे अशा पद्धतीनं
जे काही समजा हा पाणी कंपाऊंड आहे, पॉलीएनिलीन कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडचे जे काही समजा पॅरामीटर्स आहे, पॅरामीटर्स आपण इथे डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता याचे जे काही समजा महत्वाचे युजेस आहे, कुठे कुठे याचा यूज होतो, कुठे कुठे हा कामात पडतो, कुठे कुठे याची गरज असते इन फ्युचर किंवा इन डेली नीड्स किंवा इन डेली रुटीन लाईफ. तर बघा याचे महत्वाचे कोणकोणते यूज आहे. तर बघा इट इज काय म्हटलेलं आहे, इट इज यूज फॉर केमिकल वेपर सेन्सर इन बायोसेन्सर. म्हणजे बघा जेव्हा समजा वेपर सेन्सर जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका या पॉलीएनिलीन असते, पॉलीएनिलीनची असते. इट इज यूज काय म्हटलेलं आहे, फॉर केमिकल वेपर, फॉर केमिकल वेपर काय म्हटलेलं आहे, केमिकल वेपर सेन्सर और बायोसेन्सर, सेन्सर और बायोसेन्सर. म्हणजे ॲज अ सेन्सर म्हणून जनरली केमिकल रिॲक्शन मध्ये वेपर सेन्सर म्हणून याचं काय केलं जाते, युटिलायझेशन केलं जाते, यूज केलं जाते. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर फॅब्रिकेशन ऑफ सुपर कॅपॅसिटर्स. म्हणजे बघा अजून दुसरं जे काही समजा यूज आहे, इट इज यूज फॉर काय म्हटलेलं आहे, इट इज यूज फॉर फॅब्रिकेशन, इट इज यूज फॉर फॅब्रिकेशन ऑफ सुपर कॅपॅसिटर्स, सुपर कॅपॅसिटर. म्हणजे बघा जेव्हा समजा म्हणजे फॅब्रिकेशन मध्ये सुपर कॅपॅसिटर म्हणून याला समजा याची महत्वाची एक भूमिका असते, पाणी म्हणजे पॉलीएनिलीन. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर अँटी करोसिव्ह कोटिंग. म्हणजे बघा जे काही समजा म्हणजे काही मेटल्स असतील त्या मेटलवर करोजन नाही यावं याच्यासाठी अँटी करोजन म्हणून, करोजिंग एजंट म्हणून याचं समजा म्हणजे युटिलायझेशन केलं जाते किंवा कोटिंग केलं जाते. इट इज युज्ड फॉर अँटी करोजन एजंट कन्सिडर करू आपण इथे. म्हणजे एखाद्या मेटलला जर समजा करोजन लागत असेल तर याच्या कोटिंगनं किंवा या मॉलिक्युलच्या या पॉलिमरच्या कोटिंगनं तो जो समजा मेटल आहे तो मेटल काय करू शकतो, ड्युरेबल म्हणजे जास्तीत जास्त काळ आपल्याला म्हणजे त्याला म्हणजे युटिलाइज करता येईल, इम्प्लिमेंट करता येईल, युजेस करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा यूज आहे ते मेकिंग फॉर सोलर सेल, फ्युल सेल. म्हणजे बघा याच्यापासून सोलर सेल सुद्धा तयार केले जाते, सोलर सेल फ्युल सेल्स. म्हणजे हे सोलर सेल आणि फ्युल सेल सुद्धा या पॉलीएनिलीनच्या माध्यमातून काय केल्या जाते, प्रिपेअर केल्या जाते. त्याच्यानंतर बघा प्लास्टिकचे जे काही समजा बॅटरीज आहेत ते सुद्धा याच्यापासून प्रिपेअर केल्या जाते. प्लास्टिक बॅटरीज हे सुद्धा म्हणजे या पॉलीएनिलीन पासून काय केल्या जाते, प्रिपेअर केल्या जाते. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज फॉर पॉलिमर हाय एमिटिंग डायोड. म्हणजे जे काही समजा काय म्हटलेलं आहे, इट इज ऑल्सो यूज पॉलिमर लाईट एमिटिंग म्हटलेलं आहे. इट इज यूज फॉर मेकिंग पॉलिमर, इट इज यूज फॉर मेकिंग काय म्हटलेलं आहे, पॉलिमर हाय एमिटिंग डायोड, पॉलिमर हाय एमिटिंग डायोड. याच्यासाठी सुद्धा काय महत्वाचं समजा याचं म्हणजे रोल आहे कशाचं, पॉलीएनिलीनचं. तर अशा पद्धतीनं TYPSC जी काही समजा स्टुडंट आहे या पद्धतीने इथे युनिट 4 जो आहे स्टडी ऑफ सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स आहे इथे हा कम्प्लीट झालेला आहे. रिमेनिंग 4, 5, 5th युनिट वी हॅव टू स्टार्ट टुमॉरो. थँक्यू व्हेरी मच.